रेडी फॉर डिसेंबर महिना उजाडला की अचानक रस्त्यातून फेटा धोतर नेसलेली लहान मुली दिसायला लागतात आणि स्नेहसंमेलनाची चाहूल लागते. लग्नाचा जसा एक सीझन असतो ना, तसा स्नेहसंमेलनाचा सुद्धा असतो. डिसेंबर आणि जानेवारी. गॅदरिंग हा शब्द फक्त भेटणे येते, त्यात मला कुठलीही आपुलकी वाटत नाही. स्नेहसंमेलन म्हटलं की किती छान वाटतं. मला स्नेहसंमेलन शब्द खूप आवडतो. एकमेकांशी न बोलणारे, क्वचित भांडणारे दोघंजणं जेव्हा एका नाटकात काम करतात आणि घट्ट मित्र बनतात ना, आणि आयुष्याचे सखे होतात, तो क्षण खूप महत्त्वाचा असतो. स्नेहसंमेलनाच्या अनेक आठवणी असतात प्रत्येकाच्या, कमी अधिक प्रमाणात पण सारख्याच. बहुधा सगळ्या शाळेत एक अडगळीची खोली तर नक्कीच असते. ती फक्त स्नेहसंमेलनाच्या आधी 15 ते 20 दिवसाआधी उघडली जाते. काय नसतं तिथे. स्टेजवर वापरले जाणारे प्लास्टिक, फुलांचे पडदे, कागदांच्या मशाली, फुग्यांचे पाकिटं, दांड्यांच्या टिपऱ्या, डेकोरेशनचे साहित्य सगळं असतात. आज त्याचा स्पेशल डे आहे म्हणून त्याचे नेल्स कट करून दिले. त्यानंतर त्याला दूध दिलं, बोर्नव्हिटा दूध त्याला प्यायचं होतं. त्यानंतर नाश्ता बनवला. नाश्त्यामध्ये होता रात्रीच्या पोळ्या, शिळ्या पोळ्या आणि शिळा भात. मग तोच फोडणी टाकला आणि नाश्ता करून घेतला आम्ही. हॅलो, हाय, नमस्कार. मी प्राजक्ता. आणि आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आहे 10 जानेवारी आणि आज काय? आज माझा ॲन्युअल फंक्शन आहे. Yes. ते पण 5 वाजता. आज बाबा 12:30 ला उठला. आणि कुल्लू आणि मी रेडी आहे आणि आता थोड्या वेळात जेवण करणार. सो कुल्लूचं आज आहे ॲन्युअल फंक्शन आणि कुल्लूनी पार्टिसिपेट केलं आहे. हो, कशामध्ये? स्ट्रीट डान्स आणि आंध्र प्रदेशच्या डान्समध्ये. तर स्क्रिटमध्ये ॲज अ प्ले करतोय जम्बो आणि 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 डान्स. डायलॉग पाठ झाले. 4:30ला निघायचं आहे. 4:30ला नाही निघायचंय, 5 वाजता. 5 वाजता प्रोग्राम सुरू होणार. 4:30ला निघायचं आहे आणि 5 वाजता प्रोग्राम सुरू होणार आहे. तर आधी घालणार आहे स्क्रिटचा ड्रेस आणि जो रेंटेड ड्रेस दिला आहे डान्ससाठी, तो स्कूलमध्ये गेल्यानंतर घालायचा आहे. आणि तो आता रेंटेड ड्रेस आम्ही धुवून टाकला. त्यानंतर मग प्रेस वगैरे करणार. मग आता जेवण करतो आणि नंतर 3:30-4:30ला आम्ही निघूया. कुल्लूचा परफॉर्मन्स कसा होणार आहे? छान होणार आहे. हो. नक्की? हो. छान करणार आहे. हो. डायलॉग पाठ झाले. हो. बघूया आता कशाने एंट्री करणार आहे कुल्लू. स्टेजवर माईकवर बोलणार आहे की असाच बोलणार आहे? माईकवर बोलणार ना. ट्रेननी येणार आहे ना. आमच्या फर्स्ट डायलॉग साठी बस घेऊन जाणार आणि आमच्या सेकंड डायलॉगला ट्रेन घेऊन जाणार. अच्छा, तर मग असा होणार आहे कुल्लूचा परफॉर्मन्स. नक्की बघा कसा होणार आहे ते प्रोग्राम. आणि चला भेटूया आपण कुल्लू तयार झाल्यानंतर. आता जेवून घेतोय मंकी. इकडे जो डान्ससाठी कॉस्ट्यूम दिलेला होता तो धुतला आणि त्याला मग प्रेस करून ठेवलेला आहे. तर आंध्र प्रदेशच्या डान्ससाठी त्यांचा ट्रेडिशनल ड्रेस घालणार आहेत ते. तर रेडी फॉर लेट्स गो. लेट्स गो. हां, आपलं मूल स्टेजवर काहीतरी परफॉर्म करणार आहे याचं किती कौतुक असतं ना प्रत्येक आईवडिलांना. आईवडील आपल्या व्यवसायात कितीही मोठ्या पदावर असले ना तरीही या दिवशी
ऑफिसला सुट्टी ठरलेली असतं आणि तसाच कुलूचा बाबाही सुट्टीवर आलेला होता त्याचा परफॉर्मन्स बघायसाठी आणि त्याच्या खुशीत सहभागी होण्यासाठी. सगळ्या शाळांच्या तारखा बहुधा एकाच वेळी येतात. नाटके, नृत्य या प्रकार ठरलेलेच असतात आणि त्याला लागणारे पोशाखही सारखेच असतात. मुले पण त्याच वयाची असतात. शिक्षक एखाद्या दुकानात डेपरी आणायला सांगतात. मुले आणि पालक तिथे एकच झुंबड उडालेली असते. या स्नेहसंमेलनाच्या दिवशी सगळ्यात कंटाळवाणे असते ते प्रमुख पाहुण्यांचे भाषण. व्यक्ती मोठी असली तरी त्यांचे वक्तृत्व चांगले असतेच असे नाही. ते भाषण कधी कधी रटाळवानेच असते. मुले तर अजिबात ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. या कार्यक्रमात काहीतरी वेगळंच होतं. एका स्टेटवरून दुसऱ्या स्टेटमध्ये जायसाठी कधी कधी ट्रेननी प्रवास होत होता, कधी एरोप्लेन लँड होत होतं, कधी कधी लालपरी येत होती आणि कधी कधी कारने सुद्धा प्रवास दाखवलेला आहे. लालपरीने प्रवास करूया आणि जावेनचा परफॉर्मन्स बघूया. तो आहे पंजाबमधला स्क्रीटचा. तर बघूया. या कार्यक्रमात आईंचे बाबांचे सुद्धा डान्स होते. म्हणजे बाबांनी आईवडिलांनी सुद्धा इथे एन्जॉय करणं भाग होतं. आणि हे फादरांचा डान्स हा लाईव्ह होता आणि मदरचा डान्स म्हणजे 15 दिवसाच्या आधीपासून त्यांची प्रॅक्टिस होती. तर हे जे उठून आलेले आहेत त्यात जावींचे बाबासुद्धा इन्क्लूड आहे. आणि यानंतर उत्तर प्रदेशच्या स्क्रिप्टमध्ये सुद्धा जावीन इन्क्लूड आहे. भारतातल्या प्रत्येक स्टेटमधला हा परफॉर्मन्स इथे आपल्याला बघायला मिळतो. प्रत्येक स्टेटमधले वैशिष्ट्य खासियत आपल्याला इकडे बघायला मिळते. आणि मदरचा डान्ससुद्धा वेस्ट बेंगॉलच्या रिदमवर होता आणि खूप सुंदर असा परफॉर्मन्स केलेला होता मदरने. त्यानंतर आंध्र प्रदेशच्या रिदमवर जावेनचा डान्स. वीस ते 25 दिवसाच्या मेहनतीचे फळ म्हणजे हे स्नेहसंमेलन. स्नेहसंमेलनाची सांगता ही मस्त अशा परफॉर्मन्सने झालेली होती. छान टीचरसुद्धा इन्क्लूड होते आणि त्याही सुद्धा एन्जॉय करत होत्या. आम्ही सगळेजण आनंदाचा भाग बनलेलो होतो. एक दिवस छान सुट्टी मिळते. स्वप्नात पण नाटकच दिसत असते. पाडलेली नाटके, टाळ्यांचा नाद, पाठीवरची कौतुकाची थाप आणि झालेली फजिती. The confidence, happiness, and
ओळखलं नाही मला? ओळखलं नाही? प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांना घेतले आणि आपल्या घरी निघाले. आम्ही थोडं कॅन्टीनमध्ये खाऊन घेतलं, छान रिलॅक्स झालो आणि त्यानंतर कुल्लू आणि आम्ही घरी निघालो खूप सुंदर अशी मेमरीज घेऊन.